हे दिसतं हा ही बॉल दिसते ती तर ती हा ॲक्च्युली चप्पल आहे उपरचा फायनल का आपली झाली तयारी आहे आणि इकडे सेल्फी काढत आहेत तर काढ भाई काढ ना चला तर आता आपल्या तिकडे खाली जाऊ नाश्ता करण्यासाठी तर बॅगी आपली इकडे ठेवून जायची आहे तो गलो चलो चलते हैं तर हा आपला हॉटेल आहे हा आपला रूम आपल्या मित्र विशालचा हा विशाल आहे भाई आपला मित्र हे सगळे आपले मित्र आहेत शेट म्हणून सगळे तर आपल्याला खालते जाऊ तिकडे काय बोलू तू आज काय स्पेशल आणि तिकडे जाऊ काय तर आज काय खाणार तू आयफोन आपली गँग कुठे आहे काय माहित तर आमची गँग काय तिकडे बाहेर आहे हो हा आमचं हॉटेल आहे या ठिकाणी आम्ही थांबलेले आहे आज नाईटला पण थांबणार आहे आज नाईट लावून इकडेच असणार आहे आमची फुल मजा आम्ही एकाच बाथरूम मध्ये 4 जणांनी आंघोळ केली अजून मजा डबल मजा ओके ब्रो हॅपी जर्नी ब्रो ओके थँक्यू व्हेरी मच तुला पण हॅपी जर्नी ब्रो ते रास्ता पे जाऊ आणि तिला मजा मारू ये हमारा अथर ब्रो बहुत चिल्लाता है रात्री खूप झोपले आता त्याला था हे कनेक्ट कर काय करणार आज आपण हे रोहित दिसत आहे रे तू जा ए वीरू भाई आ जाओ ना इसमें आपको दिखाता हूँ देखो हमारा भाई है दबंग एक नंबर दबंग सर दबंग 2 नंबर माझा नाही राऊंड पण गेले ना त्या मॉल बघा एकता मॉल त्याचं नाव आहे एकता मॉल कुठे कोणाला विचारायचं तो सांगतो हा मग एकता मॉलच्या समोर आपली गाडी असते या थोड्याशा गोष्टी जर कॉमन सेन्सच्या असतात तर थोडं ठेवायच्या ठीक आहे नाही दगा तिथे आम्ही चाललोय स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे कुठे सरदार वल्लभभाई पटेलच्या बरोबर आता हा युट्यूबला आम्हाला फेमस करून आम्ही चाललो काय आम्ही चाललो स्टॅच्यू ऑफ युनिटीला नक्की काय मला वाटलं अजून स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस मजात मजा स्टॅच्यू ऑफ युनिटीची बस मजात मजा आता कसं वाटतंय गारगार वाटतंय आता कसं वाटतंय गारगार वाटतंय ओ हा बोल काय शेट स्टॅच्यू ऑफ युनिटी एंट्री फॉर स्टॅच्यू ऑफ युनिटी बुकिंग युअर सुनीता चौहान नाही सोनावणे ती त्याची बहीण आहे छोटी तिकडे आम्ही खाल्लात इकडे रस्त्यात भेटलेले आपल्याकडे पण आहेत मस्त आपण टेस्ट तर मित्रांनो आल्यानंतर आपल्याचे काही स्कॅनर दिले जाते काय त्याच्यावर अडेल्ट ट्रॅव्हल लिहिलं आहे आय थिंक मला वाटतं तिकीट असेल ते बघूया तर इकडे तुम्हाला दिसेल तसं लाईन वगैरे लावूयात एक साईडला जाण्यासाठी
त्याचे स्कॅनर आहे काय फर्स्ट टाइम इथे पाहिला मी कधीच पाहिलेलं होतं पण कारण फर्स्ट टाइम आलो ना तर बघूया पुढे काही कुठे जाते की काय. स्कॅनर दिसते ते स्कॅन केल्यानंतरच आपल्याला आत परवानगी दिली जाते. तर एक साईडला जेंट्स लेडीज आहे. तर मित्रांनो हे स्कॅनर दिसते ते तुम्हाला ते स्कॅन केल्यानंतरच आत एंट्री दिली जाते. तर तुम्ही पण कधी तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स जरूर भेटेल. तर तुम्ही पण कधीतरी एकदा तरी या स्टॅच्यू ऑफ मस्त एकदम कडक एकदम मस्त एकदम भारी. इकडे अजून बघायचं बाकी आहे पण आधीच सांगतो मस्त आहे. प्रोसेस बरं आहे ना विशाल. सगळी प्रोसेस झालेली स्कॅनिंग वगैरे चेकिंग तरी झालेली आहे. तर पाहता पहिला नजारा व्हेरी अमेझिंग प्लेस स्टॅच्यू ऑफ युनिटी मला दाखवतो मी. तर आपले मित्र आता फोटो वगैरे खेचत आहे. हो 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 सरप्राईज फॉर यू. तर पाऊस होता मित्रांनो तुम्ही माझे पाठीमागे दिसते ते स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे. तर आपण आता तिथे पोहत आहोत. तर तुम्हाला दाखवतोच आपल्या भारतातील सर्वात मोठे जगातील सर्वात मोठा पुतळा. लगेच पोहोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा तुम्हाला हे दिसतं हा ही वॉल दिसते ती. तर ती हा ॲक्च्युली चप्पल आहे. खूप मोठा चप्पल आहे. त्याच्या पण हा माझी पण हाईट नाही पुरत एवढा मोठा चप्पलचा आहे. तर विचार करा किती मोठा असा स्टॅच्यू असेल. आउट ऑफ थिंकिंग विचार करण्याची गोष्टच नाही. तुम्हाला परत दाखवतो दूर थोडंसं. तर हे तुम्हाला दिसते हे चप्पल आहेत आणि पाय आहेत. माझं तिकडे हाईट पण आहे थोडे मोठे चप्पलच आहे. तर किती मोठा असं किती मोठा आहे. तर ना बघा ही छोटीशी बॉल किती मोठी आहे चपलाची. आणि हा त्याचा स्टॅच्यू आहे जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू आहे. आणि हे बघा त्याची नख आउट ऑफ थिंकिंग. मोबाईल पण आउट ऑफ सर्व्हिस आहे आणि आउट ऑफ थिंकिंग हा पुतळा आहे स्टॅच्यू गुजरात. तर तुम्ही पण कधीतरी पाहायला आहे गुजरातला खूप चांगलं प्लेस आहे. तर आता आपण जाऊ खाली तिकडे म्युझियममध्ये जायला लागेल आता तिकडे. आत एंट्री केलेली आहे म्युझियममध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला मी तिकडे दाखवते कशी प्रोसेस वगैरे जाते ते बनवताना. हा फर्स्ट स्टॅच्यू पण तो आपण एंडिंगला पाहू. रिव्हर किती लांब आहे रे? 1312 किलोमीटर लांब. बरं नेक्स्ट विच इंडियन स्टेट्स देयर इज अ नर्मदा रिव्हर फ्लो थ्रू. कोणकोणत्या राज्यांना जाते ते? मध्य हो बरोबर अगदी बरोबर. नेक्स्ट हाऊ मेनी ट्रिब्युटरीज देयर इज अ नर्मदा रिव्हर आहे? तिथे उपनद्या किती आहेत? 41 आहेत तिला. पुढचं नेक्स्ट ये काय अरे विषय